घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे त्या जानकीला चक्कर आलेली असते, म्हणून तिला सर्वजण तिच्या रूममध्ये घेऊन जातात आणि तिच्याजवळ जानकीच्या ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र, नाना सर्वजण असतात. त्यावर ती अवंतिका म्हणते कदाचित वहिनीला मेंटल स्ट्रेसमुळे चक्कर आलेली असणार आणि सौमित्र म्हणतो मला तर हेच कळत नाहीये की वहिनी ते सर्व काय बोलत होती. अवंतिका म्हणते हो न, मलाही मीही तोच विचार करत आहे की ती बाई पार्वती वहिनीची आई कशी असू शकते. त्यावर सौमित्र म्हणतो मला तर काहीच कळेनासं झालं आहे की हे काय चाललं आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वीच अगदी 1-2 दिवसाआधी ती बाई माझी आई होती आणि आता ही जानकी म्हणत आहे की ती तिची आई आहे. त्यानंतर ती अवंतिका म्हणते दादा पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, वहिनी खोटं बोलत नाहीये. मी तिचं ऐकलं होतं, तिच्या डोळ्यामध्ये मी खरेपणा बघितला होता. ती खोटं बोलत नाहीये. मीही फक्त ती माझी वहिनी आहे म्हणून नाही तर एका वकिलाच्या नजरेने ऑब्झर्व करून हे मी सांगत आहे. त्यावर तो म्हणतो हो मी तिच्यावर अविश्वास दाखवत नाहीये, पण मग ती हिची आई कसं यावरच माझं डोकं येऊन विचार थांबलेले आहेत. त्यानंतर तो म्हणतो उठ ना ग जानकी उठ ना. तर तेवढ्यातच तिला जाग येते आणि ती जाग आल्यानंतरही आई आईच म्हणत असते माझी आई कुठे आहे, तिला काही झालं तर नसेल ना असं म्हणत असते. त्यानंतर ऋषिकेश तिला म्हणतो आम्ही तिला सापडतो, तू टेन्शन घेऊ नको. त्यावर ती म्हणते मीही तुमच्यासोबत तिला सापडायला येते आणि त्यानंतर ते सर्वजण खाली येतात. तर पोलीस आलेले असतात आणि ते पोलीस म्हणतात काल तळ्याच्या काठी महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही एका बाईसोबत होतात ना. त्यावर ती म्हणते हो ती माझी आईच होती. त्यावर पोलीस तिला म्हणतात तुम्हीच त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली होती आणि आम्हाला न सांगता तुम्ही त्याला भेटलात आणि आम्हाला सांगितलंही नाही. त्यावर ती म्हणते मीच रात्री तिला भेटले आणि मी सांगणारच होते ती माझी आई होती, पण त्यानंतर ती मला झोप लागली आणि ती कुठे गायब झाली माहीत नाही. त्यावर ते म्हणतात ती तुमची आई होती का. तर ते म्हणते हो. तर ते पोलीस तिला म्हणतात मग तुम्हीच तुमच्या आईचा खून कसा करू शकतात, विश्वास बसत नाही. त्यावरती म्हणते तुम्ही हे सर्व काय बोलत आहात, कोणाचा खून, मी माझ्या आईचा खून का करेन आणि कोणी केला तिचा खून, मला माहीत आहे तिचा खून झालेला नाही आहे, तिला कोणीतरी गायब केला असणार. त्यावर पोलीस म्हणतात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही तिकडे कोर्टातच बोलायचं, आमच्याकडे तसं तुमच्या विरोधात पुरावे आहेत. सौमित्र म्हणतो काय पुरावे आहेत. तर ते म्हणतात आमच्याकडे आय विटनेस आहे. तो म्हणतो ते खोटेही असू शकतात. त्यावर तो दाखवतो आम्ही कायदेशीरच कारवाई करत आहोत, तुम्ही कायद्याच्या मध्ये येऊ नका, आमच्याकडे ह्यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे. त्यानंतर सौमित्र म्हणतो दादा जाऊ दे, आपणही वहिनीसोबत जाऊ आणि नंतर कोर्टातच काय ते बोलू. त्यानंतर ऋषिकेश आणि तो सौमित्र दोघेही पोलीस स्टेशनला जातात आणि इकडे पोलीस त्या जानकीची चौकशी करत असतात. तिला ते प्रश्न विचारतात बोला तर मग काल तुम्ही कुठे होता आणि मंदिरामध्ये कसे गेला. त्यावर जानकी त्यांना सांगते आमच्या गार्डन एरियामध्ये मला एक चिठ्ठी दिसली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तू तळ्याकाठच्या मंदिरामध्ये ये आणि मी ते सांगितल्याप्रमाणे तिथे गेले. त्यावेळेस तिथे मला ती बाई म्हणजेच माझी आई भेटली आणि त्यानंतर मी तिला विचारलं, त्यानंतर तिने मला सर्व सांगितलं सर आणि हे सर्व ती त्या ऐश्वर्याच्या म्हणण्यावरूनच करत होती. त्यावर ते पोलीस म्हणतात तिनं सांगितलं ती तुमची आई आहे आणि तुम्ही एवढ्यात विश्वासही ठेवला. त्यावरती म्हणते नाही, तिने मला तसे पुरावे दिले, कारण तिने मला जे पुरावे दिले ते अगदी बरोबरच मिळते जुळते होते. मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढली आहे आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त मधुभाऊंला आणि माझ्या आईलाच माहीत आहेत आणि तिने त्या सांगितल्या. त्यानंतर मी मधुभाऊंला फोन करून विचारलं तर तिने जे सांगितलं ते अगदी बरोबरच होतं. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र आलेला असतो. सौमित्र म्हणतो मला तुमच्या आय विटनेसला भेटायचं आहे. त्यानंतर ते त्या माणसाला त्याच्या समोर आणतात आणि तो विचारतो बोल तिथे तू कसा गेलास आणि तिथे तू काय पाहिलंस. त्यानंतर तो रेकॉर्डिंग चालू करतो. तो माणूस सांगतो मी तिथे गेलो म्हणजे मी नेहमीच त्या मंदिराचं डेकोरेशनचं काम घेत असतो. त्यानंतर मला तिथे एक बाई दिसली, त्या दोघींची झटापट होत होती आणि त्यानंतर आरडाओरडा केलेला आवाज आला आणि त्यानंतर मी तिथे तळ्याकाठी पोहोचलो तर बघितलं ते बाईने त्या म्हाताऱ्या आजीला पाण्यामध्ये ढकलून दिलं आणि इकडे घरी सौमित्राही त्याच विचार करत असते. ती म्हणते कळत नाही हे सर्व काय चाललेलं आहे. त्यावर ती अवंतिका
अवंतिका त्यांना समजावत असते. ती म्हणते, थांबा आई, सर्व काही व्यवस्थित होईल, मी सर्व काही नीट करेन. सौमित्रा आणि आम्ही आहोत ना. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, आता तू काय नीट करणार आहेस? त्या जानकीने चक्क खून केलेला आहे. त्यावर सौमित्रा म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाही की जानकी असं काही करू शकते. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, का नाही करू शकत आई? तुम्ही आत्ता पाहिलं ना, तिने माझा कशा प्रकारे गळा दाबला आणि मला तर थोड्या वेळासाठी वाटलं आता मी मरते की काय. त्यावर ती म्हणते, हो तेही बरोबरच आहे. त्यावर अवंतिका म्हणते, तुझी लायकीच ती आहे. त्यानंतर त्या दोघींचे छोटे मोठे भांडण होतात आणि सौमित्रा त्यांच्यावर चिडते आणि म्हणते, घरामध्ये काय चालू आहे आणि तुम्ही काय करत आहात? निदान आमच्याकडे बघून तरी तुम्ही जरा गप्प बसा. आपल्या घरात आधीच केवढं मोठं संकट आलेलं आहे. त्यानंतर ती म्हणते, आई अहो तुम्ही साधा विचार करा ना. नक्कीच त्या पार्वतीला तुम्ही नको नको म्हणत असताना या घरामध्ये घेऊन आली आणि आपल्याला खोटं सांगितलं की ती ऋषिकेशची आई आहे आणि आता ती म्हणत आहे की ती तिची आई आहे. काही नाही, हे सर्व तिचे नाटके चालू आहेत आणि आता तर तिने त्या बाईचा खूनही केला. तसं पोलिसांकडे पुरावेही होते, तुम्ही बघितलंच नाही. त्यावर ती जाळवंतिका म्हणते, ऐश्वर्या तुझं तोंड जरा गप्प ठेव, कारण असे पुरावे आम्ही रोज बघतो कोर्टामध्ये. पैसे फेकले की असे कोणीही आय विटनेस पैशासाठी तयार होतात खोटी साक्ष द्यायला. त्यावर मी फक्त लॉ कॉलेजमध्ये एवढंच शिकले आहे की आपण आपलं मन जे सांगतं ते ऐकायचं. त्यानंतर सारंग म्हणतो, अगं आई ही जे सांगते हे मला काही पटत नाही, ऐश्वर्याच बरोबर सांगत आहे. तर सौमित्रा नानांना म्हणते, अहो तुम्ही का असे गप्प उभे आहात? तुम्ही तरी काहीतरी बोला ना. त्यावर ते म्हणतात, मला देखील अवंतिका जे सांगते तेच पटत आहे. अशा वेळी माझं मन सांगतंय की जानकी असं काही करू शकत नाही आणि ती निर्दोष असणार, ती निर्दोषच सुटणार. त्यावर अवंतिका म्हणते, हो आम्ही वहिनीला सोडवूनच आणू, तुम्ही काळजी करू नकात. आणि इकडे जानकीला भेटण्यासाठी ऋषिकेश तिथे जेलमध्ये आलेला असतो आणि ती जानकी त्याला पाहून रडायला लागते आणि म्हणते, बघा ना ऋषिकेश, किती मी माझ्या आईची आस लावून बसले होते की ती मला कधी ना कधी भेटेन. दैवाने ती मला भेटली देखील, पण बघा ना मला डोळा काय लागला आणि त्यानंतर मला जाग आली तर ती माझ्यासोबत नव्हती. ती कुठे गायब झाली? ती नीट तर असेल ना? तिच्या जीवाला धोका आहे, तिला काही झालं तर नसेल ना? असं ती ऋषिकेशला म्हणत असते. आणि इकडे पार्वतीला किडनॅप केलेलं असतं आणि तिला दांबून एका खोलीमध्ये ठेवलेलं असतं आणि त्यानंतर तिथे ऐश्वर्या येते. तिला पाहून ती पार्वती म्हणते, तू? त्यावर ती म्हणते, हो मीच, कारण तू माझी साथ दिली नाहीस त्यामुळेच मी हे सर्व केलं. काय मग लता कारखानीस उर्फ पार्वती? नाही नाही, माझं काहीतरी चुकतंय. तू मला सोडून तुझ्या पोरीची साथ दिलीस त्यामुळेच हे सर्व झालं आहे. थांब, मी आत्ता बरोबर सांगते. कैलासवासी लता कारखानीस उर्फ पार्वती. त्यानंतर ती शॉक होते आणि विचारते, तू हे काय बोलतेस? त्यावर ऐश्वर्या सांगते, हो अगं तू इथे आहेस पण बाहेरच्यांसाठी तू मेली आहेस आणि माहिती आहे तू कशी मेली आहेस? तुला चक्क खून केला आहे आणि तेही तुझ्या बबडीनं. त्यानंतर ती असं म्हणून हसायला लागते. ती म्हणते, तुझ्या लेकीनं काल महादेवाच्या मंदिरात तळ्याकाठी तुला पाण्यात ढकलून तुझा खून केला आणि आता ती मस्त जेलची हवा खात बसलेली आहे. त्यानंतर असं ऐकून ती म्हणते, तू हे सर्व का केलंस? ऐश्वर्या कारखानीस, मीच तुला इथे आणलं होतं आणि ज्या दिवशी मी तुला इथे आणलं त्यावेळेसच मी तुला सांगितलं होतं या नाटकाचा डायरेक्टर मी आहे, त्यामुळे इथे कोण येणार कोण नाही हे सर्व मीच ठरवणार. पण तू काय केलंस? ऐकलं नाही आणि माझी साथ सोडली. पण टेन्शन घेऊ नको, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. त्यानंतर ती म्हणते, अगं पण मी काय तुला हे रूल सांगत बसले? तू तर मोठी नटी आहेस, तुला तर हे सर्व माहीतच आहे आणि डायरेक्टरचं नाही ऐकल्यास डायरेक्टर काय करतो? असा नाटकातनं बाहेर काढून टाकतो, फेकून देतो. आणि इकडे ती जानकी रडत असते, ऋषिकेशला सांगत असते, काही करा ऋषिकेश पण माझ्या आईला सापडा, मला तिची फार काळजी वाटत आहे, तिच्या आईला धोका आहे, तुम्ही प्लीज माझ्यासाठी एवढं कराल ना? त्यावर ऋषिकेश तिला शांत करतो आणि म्हणतो, शांत हो जानकी, मी कायमच तुझ्यासोबत आहे.
आहे, जेव्हा जेव्हा माझ्यावर आपल्या घरावर संकटे आली त्यावेळेस तूच सर्वांना धीर द्यायचीस, सर्वांना सावरायचीस आणि आता तूच असं का करत आहेस? हिम्मत धर, सावकाश धीराने घे. मी तुला ह्या सर्व गोष्टीतनं बाहेर नक्कीच काढणार आहे आणि मी तुझ्या आईलाही सापडून आणेल. तुम्हा मायलिकेची भेट मी घडवून देईल. अख्खं मुळशी गाव मी पायदळी तुडवेन, पण तुझ्या आईला सापडूनच आणेन आणि ज्या कोणी हा आरोपी आहे खरा त्यालाही सर्वांसमोर आणेल आणि तुझी इथनं निर्दोष सुटका करेन. ज्यावेळेस मी जेलमध्ये होतो त्यावेळेस तू मला सोडवलं आहेस आणि आता माझी बारी आहे. मी तुला यातनं बाहेर काढेन. तुझं नाव जानकी आहे आणि जानकी कधीच हारत नसते. तू अशी रडू नकोस. तू जर अशी रडलीस तर आमची हिंमत हरते. ऋषिकेश असं जानकीला समजावत असतो आणि त्यानंतर तो तिकडे घरी येतो तर घरी त्याची आई त्याला म्हणत असते, माझा तर विश्वासच बसत नाही की जानकी असं वागू शकते. त्यावर तो म्हणतो, तुला देखील असंच वाटत आहे का की हे सर्व जानकीनं केलं? आणि त्यानंतर तिकडे ओवी असते. ओवी म्हणते, मी गुलाबदाला बोलताना ऐकलं आहे की आईला जेल झाली आहे बाबा आणि आता आई कधीच वापस येणार नाही का, असं म्हणून ती रडायला लागते. त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो, असं नाहीये बाळा, आईने काहीच केलं नाही. आई लवकरच घरी वापस येईल तुझ्याजवळ. इकडे ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते, आता बघा मी त्या जानकीचं कसं जीणं हराम करून ठेवते. आजपर्यंत तिने मला त्रास दिला पण आता नाही, आता बास, आता आपण जिंकलो आहोत सारंग. त्यानंतर इकडे त्या जानकीला कोर्टामध्ये आणलेलं असतं आणि ऋषिकेश आणि सौमित्रही तिकडेच जातात. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.